नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 पदे मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिलाच बघा, कोणत्या कालखंडाला भारतीय इतिहासाचे सुवर्ण युग असे म्हटले जाते? बघा, कोणत्या कालखंडाला भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुप्त कालखंड. याला काय मित्रांनो, भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? बघा, राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती ही कोणाद्वारे केली जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपतीद्वारे राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती केली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, पोंगल सणादरम्यान लोक खालीलपैकी कशाची पूजा करतात? पोंगल सणादरम्यान लोक खालीलपैकी कशाची पूजा करत असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सूर्याची पूजा केली जाते. कोणत्या सणामध्ये मित्रांनो? पोंगल सणादरम्यान. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, बीड जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो? बघा, बीड जिल्हा हा कोणत्या विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे औरंगाबाद, आणि आता नवीन नाव काय मित्रांनो? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधला तो भाग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजना कशाशी संबंधित आहे? एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही कशासाठी संबंधित योजना आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अन्नधान्य वितरण. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, बीड जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे? बघा, बीड जिल्ह्याचे मुख्यालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बीड. काय मित्रांनो? बीड जिल्ह्याचे मुख्यालय म्हणजे बीड हेच असेल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS कोण होते? बघा, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जनरल बिपिन रावत. काय मित्रांनो? जनरल बिपिन रावत हे काय होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. हे पहिले हे कोण होते मित्रांनो? जनरल बिपिन रावत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, वंदे भारत एक्सप्रेस कशाशी संबंधित आहे? बघा, वंदे भारत एक्सप्रेस ही कशाशी संबंधित आहे? विमान, बससेवा, जलमार्ग आणि रेल्वे. हे आपला याच्यातला पर्याय कोणता आहे ते निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रेल्वे. काय मित्रांनो? रेल्वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, आयुष्यमान भारत योजना कशासाठी आहे? बघा, आयुष्यमान भारत योजना ही कशासाठी योजना आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आरोग्य विमा. काय मित्रांनो? आरोग्य विम्यासाठी आयुष्यमान भारत योजना ही आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते? बघा, राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फजल अली. काय मित्रांनो? फजल अली ते काय होते मित्रांनो? ते अध्यक्ष होते. कधी होते? 1953 च्या काळामध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, खालीलपैकी काय औषध रोग आणि उपचारासाठी संबंधित आहे? बघा, खालीलपैकी काय औषध रोग आणि उपचारासाठी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अथर्ववेद. काय मित्रांनो? अथर्ववेद. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, बीड जिल्ह्याची स्थापना कधी झाली आहे? बघा, बीड जिल्ह्याची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1956 साली बीड जिल्ह्याची स्थापना झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते आहे? बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंबाजोगाई. हे काय मित्रांनो? बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. कोणतं आहे? अंबाजोगाई. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, उचललेल्या हातोडीत कोणती ऊर्जा असते? उचललेल्या हातोडीमध्ये कोणती ऊर्जा असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्थितीज ऊर्जा असते. कोणती असते मित्रांनो? स्थितीज ऊर्जा ही उचललेल्या हातोडीमध्ये असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? बघा, आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 इथं मित्रांनो आपले 4 झालेला आहे, पण हे 3 आहे. म्हणजे काय होतं मित्रांनो? गलगंडा हा रोग होतो. कशामुळे होतो मित्रांनो? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा म्हणजे रोग म्हणजे गलगंड आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, बीड जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो बघा. बीड जिल्हा हा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येणारा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोदावरी खोऱ्यामध्ये बीड जिल्हा येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता आहे बघा. बीड जिल्ह्यातील प्रमुख आपला उद्योग सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे साखर उद्योग. हा काय मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग आहे. कोणता आहे? साखर उद्योग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा. हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नियुक्ती करण्याचा अधिकार हा कोणालाच आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तहसीलदार यांना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केव्हा केली आहे बघा. भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी ही केव्हा करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 18 मे 1974 साली ही पहिली अणुचाचणी करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते बघा. राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यशवंतराव हे शाहू महाराजांचे मूळ नाव होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते बघा. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संत तुकाराम महाराज यांना वारकरी संप्रदायाचे कळस असे म्हटले जाते. कोणाला म्हटले जाते मित्रांनो? संत तुकाराम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, कोणत्या प्राण्याला प्रथिन्याचा कारखाना असे म्हणतात बघा. कोणत्या प्राण्याला प्रथिन्यांचा कारखाना असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डुक्करला. काय मित्रांनो? डुक्कर या प्राण्याला प्रथिन्यांचा कारखाना असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कामकाज कोण पाहते बघा. पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कामकाज कोण पाहत असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शेजारच्या गावातील पोलीस पाटील हा त्यांचे काम पाहत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हरियाणा या राज्यामध्ये पानिपत हे ठिकाण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते बघा. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोदावरी नदीला महाराष्ट्रातील दक्षिण गंगा असे म्हटले जाते. कोणत्या नदीला मित्रांनो? गोदावरी नदीला. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतात प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो. भारतामध्ये प्रजासत्ताक दिन हा कधी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 26 जानेवारी या दिवशी भारतामध्ये प्रजासत्ताक हा दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, दांडी यात्रेसोबत कोणते आंदोलन सुरू झाले बघा. दांडी यात्रेसोबत कोणते आंदोलन हे सुरू झाले होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सविनय कायदे भंग. काय मित्रांनो? सविनय कायदे भंग चळवळ ही सुरू झाली होती. कोणत्या आंदोलनामध्ये मित्रांनो? दांडी यात्रेसोबत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारताचा प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये कितवा साजरा होत आहे बघा. भारताचा प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये कितवा साजरा होत आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 77वा साजरा होत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे. भारतातील सर्वात मोठे बंदर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कांडला. काय मित्रांनो? कांडला हा भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रत्नाकर. काय मित्रांनो? रत्नाकर हा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारताचे संविधान कधी लागू झालेले आहे. भारताचे संविधान हे कधी लागू झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 26 जानेवारी 1950 भारताचे संविधान हे लागू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य काय आहे बघा. भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सत्यमेव जयते. हे काय मित्रांनो? भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे. काय मित्रांनो? सत्यमेव जयते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, ऊन हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऊन हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमीचे ते विभक्तीचे परते आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 802 किलोमीटरचा असणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण किती असते? बघा, बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 80% हे मिथेनचे म्हणजे बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण हे 80% असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, 26 जानेवारीच्या दिवशी कोणता बाजार बंद असतो? बघा, 26 जानेवारीच्या दिवशी कोणता बाजार बंद असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेअर बाजार. काय मित्रांनो, शेअर बाजार हा 26 जानेवारी या दिवशी बंद असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मेक इन इंडिया योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मेक इन इंडिया ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उद्योग यशाशी संबंधित म्हणजे मेकिंग इंडिया आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? बघा, म्हणजे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता म्हणजे कोणत्या खेळाला मानले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हॉकी खेळाला भारताचा राष्ट्रीय खेळ असे मानले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पारसी भाषेतून म्हणजे पारसी भाषेतून गुन्हेगार हा शब्द आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? बघा, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मांडीचे. काय मित्रांनो, मांडीचे हाड म्हणजे फिमर. काय मित्रांनो, हे सर्वात लांब हाड आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.